निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर उरल्या सुरल्या शिवसैनिकांचाही उद्धव ठाकरेंवरील विश्वास ढळू लागलाय। महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानं पुढचे 5 वर्ष या सरकारला कोणताही धक्का नसल्याचा विश्वास आता विरोधकांनाही पटलाय। त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या जहाजातून एक एक करून शिलेदार शिंदे सेनेच्या गोटात जाऊ लागलेत। कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हेही शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेत असल्याची चर्चा सुरू असतानाच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर किशनचंद तनवाणी यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला। माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पाठोपाठ संभाजीनगरमध्ये 2 महिन्यात ठाकरे सेनेला हा दुसरा मोठा धक्का मानला जातोय। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। सुमारे 30 वर्ष शिवसेनेत राहिलेले 5 वर्ष छत्रपती संभाजीनगरचं महापौर पद भूषवलेले नंदकुमार घोडेले यांनीही उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विशेष म्हणजे घोडेले त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनाही उद्धव ठाकरेंनी पूर्वी महापौर पदावर विराजमान केलं होतं। मात्र अडचणीच्या काळात दोघांनीही उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेचा रस्ता धरलाय। 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं। तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक 5 आमदार त्यांच्या सोबत गेले होते। मात्र या अडचणीच्या काळात चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्याबरोबरच नंदकुमार घोडेले यांच्यासारखे काही निवडक मावळेच ठाकरेंशी इमान राखून राहिले होते। यापैकी अंबादास दानवेंना ठाकरेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिलं। चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली, पण ते पराभूत झाले। पण नंदकुमार घोडेले यांना मात्र काहीही मिळालं नाही। छत्रपती संभाजीनगरात अफाट जनसंपर्क असलेल्या घोडेले यांची आमदार होण्याची महत्वाकांक्षा आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले, पण ठाकरे त्यांना उमेदवारी देऊ शकले नाहीत। घोडेले यांच्या समाजाचा मतटक्का फारच कमी आहे। विधानसभेच्या वेळी राज्यासह संभाजीनगरात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलेला होता। अशा राजकारणात घोडेले यांची उमेदवारी कुठेच फिट बसत नव्हती, म्हणून ठाकरेंनी त्यांना थांबवण्याचा सल्ला दिला होता। एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनीही तो ऐकला। पण दरम्यानच्या काळात भाजप व शिंदे सेनेकडून घोडेले यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले, पण घोडेले ठाकरेंशी निष्ठावान राहिले। या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येईल, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील व आपलंही कुठेतरी पुनर्वसन होईल अशी भोळी आशा घोडेले यांना होती। पण विधानसभेचे निकाल लागले आणि ठाकरे सेनेचाही निकाल लागला। तेव्हापासून मात्र घोडेले अस्वस्थ होते। शिंदे मुख्यमंत्री असतानाच 2.5 वर्षांच्या काळात सत्ता खुणावत असतानाही आपण त्यापासून दूर राहिलो। आता अजून 5 वर्ष सत्तेविना काढणं कठीण आहे याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच अतिशय जड अंतःकरणानं ठाकरेंना जय महाराष्ट्र करत नंदकुमार घोडेले व त्यांच्या पत्नी अनिता घोडेले या दोन्ही माजी महापौरांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर मधील माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी उद्धव सेनेचं तिकीट नाकारून शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांना पाठिंबा दिला होता। तो ठाकरेंसाठी मोठा धक्का होता। त्या पाठोपाठ आता घोडेलेंनीही ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिल्याचं मानलं जातं। सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव सेनेतील 10 ते 12 माजी नगरसेवकही शिंदे सेनेचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत आहेत। ते फक्त महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची वाट पाहतायत। 2.5 वर्ष उशिरा शिंदे सेनेत गेलेल्या घोडेले यांचं त्या पक्षात भवितव्य काय असेल हा प्रश्न आता विचारला जातोय। कारण विधानसभा निवडणुका नुकत्याच होऊन गेल्यात, त्यामुळे पुढील 5 वर्ष तरी आमदारकीच्या उमेदवारीसाठी घोडेले यांना वाट पाहावी लागेल। पहिली संधी साधून शिंदेंचं नेतृत्व मान्य करणारे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासारख्या एकेकाळी त्यांना कनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ घोडेलेंवर येणार आहे। फार तर पक्ष संघटनेतील शहर प्रमुख किंवा महानगर प्रमुख पद घोडेले यांना मिळू शकतं। या वर्षी होणाऱ्या मनपा निवडणुकीत मात्र घोडेले यांना शिंदे सेनेकडून महापौर होण्याची संधी मिळू शकते। मात्र त्यासाठीही अनेक दावेदार आहेत। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या आमदार प्रदीप जयस्वाल यांचे पुत्र हेही महापौर पदावर डोळे ठेवून आहेत।
या स्पर्धेत घोडेले यांची डाळ शिजेल का हा प्रश्नच आहे. 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीची मुदत संपत आहे. सध्या या मतदारसंघातून उद्धव सेनेचे अंबादास दानवे आमदार आहेत. चालू वर्षी त्या दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिका मनपाच्या निवडणुका झाल्या आणि त्यात महायुतीचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. तर या मतदारसंघातून मात्र घोडेले यांना आमदारकीची संधी मिळू शकते, पण तिथेही त्यांना किशनचंद तनवाणी यांची स्पर्धा आहे. कुठल्याही अटी शर्थीविना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तनवाणी यांनी जयस्वाल यांच्यासाठी उमेदवारी मागे घेतली होती. त्याचं बक्षीस म्हणून तनवाणी यांनाही आमदार होण्याचा मोह आहेच. त्यामुळे पुन्हा घोडेले यांचं आमदारकीचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना महापौर पद मिळण्याची किमया घोडेले यांनी साध्य करून दाखवली होती. राजकारणात त्यांचं नशीब खूपच बलवत्तर असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपल्या गोड मधाळ वाणीतून त्यांनी आतापर्यंत संपूर्ण शहराची मनं जिंकलेली आहेत. नंदकुमार घोडेलेंकडे कुणीही गेलं तरी ते त्यांना नाराज करत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे. राजकारणातही त्यांच्याकडे अजात शत्रू म्हणून पाहिलं जातं. पण याच घोडेलेंचे आमदारकीचं स्वप्न एकनाथ शिंदे पूर्ण करतील का, की पुन्हा महापौर पदावरच त्यांना समाधान मानावं लागेल हा खरा प्रश्न आहे. किमान पुढील 5 वर्ष सत्तेची ऊब तरी मिळत राहील या किमान अपेक्षेवर सध्या तरी ते शिंदे सेनेत गेलेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. घोडेले यांच्या पक्षांतराचा उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांना फारसा धक्का बसलेला नाही. कदाचित आज ना उद्या घोडेले जातील हे ते जाणून होतेच, पण ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मात्र हा मोठा धक्का मानला जातोय. छत्रपती संभाजीनगरात खैरे व घोडेले हे उद्धव ठाकरेंसाठी राम लक्ष्मणासारखी जोडी होती. ही जोडी फुटल्यानं मोठं दुःख खैरेंना झालेलं आहे. घोडेलेंबाबत प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना उद्धव ठाकरेंनी महापौर केलं होतं. त्यांच्या पत्नींनाही महापौर पद दिलं होतं. मात्र आता ते स्वार्थासाठी तिकडे गेलेत. शिंदे गटात जाऊन त्यांना काय मिळणार? जो मान सन्मान इकडे होता तो मान सन्मान त्यांना तिकडे मिळणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.